तो हाय गाइज, वेलकम टू एपिसोड 2 ऑफ माय पुणे टू लडाख रोड ट्रिप. काही बडबड न करता डायरेक्ट आपण ब्लॉगला सुरू करू. बाय. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे डे 2. मस्त झोप लागली, खूप जबरदस्त झोप झाली. केस बघू शकता तुम्ही, खूप जबरदस्त झोप झाली. आता आपल्याला जायचं आहे इथून अमृतसरला. चला मी आंघोळ करतो आणि मग जाऊया. आणि सगळ्यांना आधी उठवायला लागेल आपल्याला. ए उठ रे, चले उठ, जायचंय. उठे हो काय हो. ए उठ. काय आंघोळ? कोण आंघोळ करतो? तू उठ ना. हा गाईज, जयपूरमध्ये आत्ता 45 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास तापमान आहे. आणि आम्ही आता चाललो आहे. आणि जयपूरमध्ये आम्ही रात्रीच पोचलो होतो एक वाजेच्या दरम्यान. पण आता असं होतं की जयपूरला भयंकर गरमी आहे. आणि आम्हाला इथंच्या स्ट्रीट फूड एक्सप्लोअर करायचं होतं, बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करायच्या होत्या, पण ते आता होणार नाही कारण भयंकर गरमी आहे. हे तुम्ही बघू शकता, सूर्यदेव तापलेत भयंकर भाईसाब. चलो बाय बाय. घ्यायचे का? घ्या लागले घे ना भाई. पण ऐसे क्यों बांट रहे हो भैया? अरे एक और एक मिनट ना भैया सर मिले. हा आहे तो एक्सप्रेस वे, खूप भारी आणि खूप जबरदस्त एक्सप्रेस वे. थांबलोय आम्ही. व्हॉट्सअप गायज, आपण आलेलो आहे हरियाणा या साईडला. आणि इथे एका मित्राचं आपल्या हॉटेल होतं छोटंसं. आणि बघू शकतो आपल्याला घेवर खाऊ घालत आहे, जे की इकडचं खूप स्पेशल फूड आहे असं म्हणतात. असं बसलोय गाईज आम्ही. बघा गाईज, पोरगं बघा. होय घेवर. हे दाखव रे कसं आहे घेवर. आणि एवढं सुंदर वातावरणात आम्ही इथं बसलोय, सगळे शूट्स करताय. भाई फुल मजा आहे. हे कसं वाटतंय? कसं वाटतंय? कसं वाटतंय एवढं लांब तो आला? वातावरण वाईज वातावरण बघा कसलं सुंदर आहे भाई. विचार करा, आताच एवढं सुंदर वातावरण आम्हाला फक्त राजस्थानमध्ये भेटलंय. विचार करा तिकडं किती नाद असणार आहे, किती 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 भारी. आणि गाडी थोडी हीट झाली होती त्यामुळं थोडं तिला ओपन केलं आहे. गरम गरम गरम. तर पुण्यापासून प्रवासाला सुरुवात केली होती आणि आम्ही क्रॉस केलं होतं जयपूर द पिंक सिटी. जयपूरमध्ये ऊन खूप होतं त्यामुळं आम्ही जयपूर लगेच स्किप केलं आणि तिथून आम्ही पुढचा प्रवास म्हणजेच अमृतसरकडे प्रवास सुरू केला. वेलकम टू हरियाणा. हरियाणामध्ये आलो आहे, पूर्ण टी शर्ट वगैरे चेंज केलं. हरियाणामध्ये आलो आहे आता. आणि हे खूप छान असं रेस्टॉरंट आम्हाला दिसलं. असे गेले असं लग्नासाठीच यूज करतात. बट इथं हे असं मोठ्याच्या मोठं रेस्टॉरंट आहे ओ माझ्यासोबत. आणि आय लव अंबाला इथं लिहिलं आहे. इथलं असं ट्रॅक्टर इथं ठेवलं आहे ॲज अ सेल्फी पॉईंट. खूप खतरनाक आहे गाईज, मजा येते. हमने डिसाइड किया है कि हम थार इधर ही छोड़ के जा रहे हैं. थार इधर ही छोड़ के जाते हैं. हाँ, आणि इसमें चले जा. ट्रॅक्टर होणार. चल 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 बस बस बस. चला 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 लदाख 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 लदाख. कहाँ पे इसका चला, गियर लदाख, वगैरह लदाख. बता जरा. गियर वगैरह बताओ इसका. गिअर वगैरे इथं आहे. हे बघा हे बघा गिअर वगैरे बघू शकता. सो हिअर वी गो. चला लदाख मध्ये जर कोणाला यायचं असेल तर पटकन पटकन लगेच सेट बुक करा. बोल ले लडाख. अरे इधर 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 बैठो. तुम्हाला टप्पावर बसायला लागेल. अरे पाणी दे ना. हे दे ना मला नाही देत. तिथं तिथं सेम स्टेप पुढच्या साईडनी. भाई वॉशरूम आहे का काय भाई एवढं खतरनाक.
काय म्हटला? म्हणून मला महाराष्ट्राच्या पोरीसोबत लग्नच करू शकतो. काय रे, कोणाला बघितलं तू? नाही बघितलं नाही रे, इकडच्या पोरी अशा नीट राहतात रे, नीट राहता. पैसा पण नाही असतो. सो गाईज आम्ही रेस्टॉरंटमध्ये बसलो आणि भाऊंचे विचार बदलत आहेत. पनीर काय होतं रे? पनीर काय? पनीरचं नाव काय? पनीर पहाडी. पनीर पहाड़ी. दूसरा ढाई सौ. तो क्या वाटते खाना खा के कैसा लग रहा है? एकदम छान वाटतंय. चटणी एकच नंबर. चटणी एक नंबर आहे काय. रशियन जेवण. हाँ ये कांदा कांदा दाखो, कांदा कांदा. भाई ये हमको थोड़ा ऑनियन अलग सा. हाँ रशियन मिला, थोड़ा अलग से मिला. मज़ा तो आ रहा है यार, खाते खाते बहुत मज़ा. आम्ही निघालो होतो जयपूरवरनं आणि जयपूरवरून आम्ही आलो अंबाला आणि अंबालावरून आम्ही फायनली पोहोचलो आहे आपलं गोल्डन टेम्पल म्हणजेच अमृतसरला. तर अमृतसर इतकं सुंदर आहे, जे मी इथं बघतो, इथं दृश्य तुम्ही मागं बघू शकता, इतकं सुंदर आहे. आणि हे रात्री आहे, म्हणजे ही स्थिती इथं रात्री आहे. तर रात्रीचे आत्ता वाजले 3:30. घर पे ही नहीं. कितने का? कितने का? कितने का? कितने का बताओ? कितने का बताओ? 50 का. 30 बोले थे. 30 का है तो मैं लेता हूँ. कहाँ से? क्या स्कैनर वगैरह कुछ है? यहाँ का माहौल का इस फुल एस्थेटिक है, बहुत ज़्यादा खूबसूरत लग रहा है सब. यहाँ पे लोग सोए हुए हैं और बहुत लोग सोए हुए मंदिर के ओपनिंग का वेट कर रहे हैं. और ये मंदिर ओपन हो चुका है. अब ये लोग सब उठेंगे, पहले तो मंदिर में जाएंगे एंड देन घर पे. इट्स लुकिंग गुड यार. मतलब लोग इतने हैं यहाँ पे आणि सगळे फक्त दर्शनासाठी. नाईस यार. आम्ही आता गर्दीमध्ये थांबलोय आणि ती गर्दी बघा. ही लाईन आहे, दर्शनासाठी ही लाईन आहे आणि या लाईनमध्ये भाई पूर्ण गर्दीच गर्दी आहे. आपली पोरं तर कसं वाटतंय लाईनमध्ये थांबून? याला तर झोप आली आहे. सकाळी बघा आम्हाला कोणी वेलकम केलंय अमृतसरमध्ये. खूपच जास्त प्रवास झालेला आहे आमचा या 2-3 दिवसामध्ये. आता आम्ही एका ठिकाणी म्हणजेच पठाणकोटच्या पुढे, पठाणकोटमधनं मला जायचं जम्मूला, म्हणजेच आम्हाला जायचं जम्मूला. आणि जम्मूमध्ये माझी एक फ्रेंड आहे, तिच्या घरी आपल्याला जायचं आहे. मस्त त्यांनी जेवायचा बेत आखला आहे.
ड्राइवर गाड़ी चला रहा है और बहुत तेज़ी से चल रहा है। तो हम अभी पहुंच गए हैं जम्मू। तो यहाँ से हमें जाना है श्रीनगर, बट यहाँ पे हमें एक जगह रुकना है, तो वहाँ पे हम रुकेंगे एक जगह एंड देन वहाँ से हम एक्सप्लोर करेंगे श्रीनगर। तो हम आए थे माजी के घर पे, अरे को नैनिका की मम्मी और उसके चाचा और ये अपना भाई। ये मिठाई कुछ अलग है, जम्मू की स्पेशल भाई की तर जेवायचं तामझाम करतात आणि खूप छान अशी सोय केलेली नैनिकाच्या घरी आमची, एकदम छान मस्त एकदम जबरदस्त माहोल। राजमा चावल जम्मूचे स्पेशल राजमा चावल आम्ही अंबल आणि तब्बल 2 दिवसांनी घरचं हे जेवण खाऊन मन एकदम तृप्त झालं आणि जम्मूच्या स्पेशल डिशेस खाऊन तर अतिच तृप्त झालं। एकदम चकाचक झालेत सगळे। बालाजी आपला भाई सगळे रेडी झालेत आता नेक्स्ट ॲडव्हेंचरसाठी आणि आम्ही आता जाणार आहे डायरेक्ट श्रीनगरला। यायच्या आधी बालाजीचे खूप नखरे होते पण आता त्याचं तोंड बघा कसं कसलं गरम होत होतं बाहेर। अपना भाई कैसा लगा मिलके? फाइनली झालं आमचं भेटून। आता हम निकल रहे अब श्रीनगर की ओर। गाइस आर रेडी, अंकल भी रेडी है। मम्मी जी चलो बाय बाय, मिलते हैं। मैत्रीण तर घरी नव्हती, मैत्रिणी बँगलोरला जॉबला असते, पण तिचे घरचे इतके प्रेमळ होते, त्यांनी फार जेवणाचा भेद केला। आणि आता सुरू होणार होता पहाडांवरचा प्रवास, म्हणजेच काश्मीरचा। तर चला बघूया काश्मीरचे नजारे पुढच्या भागात।